लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उरले अवघे काही तास। देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता। नंदुरबारमध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण। 84 टेबलवरती होणार मतमोजणी। 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात। चंद्रपूर लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। पडोली एमआयडीसी परिसरात वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडेल। धाराशिवमध्ये मतमोजणीची प्रशासनाकडून जोरदार तयारी। मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन इमारतीमध्ये होणार। एकूण 31 उमेदवारांपैकी बाजी कोण मारणार याची उत्सुकता। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी एमआयडीसी मध्ये पार पडेल। सध्या इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मुंबईतल्या शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त। प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी। मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त। मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडीच्या वेअरहाऊसमध्ये होणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मुंबई जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। 1000 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असतील। अलिबागमधल्या नेहुलीमधील क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडेल। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वाधिक बूथ बोईसर विधानसभेत असल्यामुळे या विधानसभेत 29 राऊंड पार पडतील। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू। बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा घेतला आढावा। शंकरवाडी ते दहिसर चेकनाका इथे सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी। मुंबईच्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर। मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार। मोदींनी ध्यान केलं मात्र ते जनतेचा उद्रेक शांत करू शकत नाहीत। त्यामुळे 4 जूनला भाजपचा पराभव निश्चित। 295 ते 310 जागा जिंकत इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल। सामनाच्या अग्रलेखातनं दावा। भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीत बैठक। राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सर्व प्रवक्त्यांचा क्लास घेणार। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावधानतेची आणि स्ट्रॉंग रूमवरती लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य। मतमोजणीपूर्वी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार। एक्झिट पोलचे निकाल फेटाळण्यासाठी काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषद घेणार। 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये। निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक। मतमोजणी दरम्यान कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबत प्रतिनिधींना सूचना। पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवरती दबाव। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप। तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही। काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30 पेक्षा अधिक जागा निवडून येतील। रावेरमध्येही महाविकास आघाडीचाच विजय होईल। रोहिणी खडसेंना विश्वास। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं लाखांच्या फरकानं निवडून येणार। भारती पवारांना विश्वास व्यक्त। तर देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम होता अशीही प्रतिक्रिया। मोदीच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील। एक्झिट पोलनुसारही 400च्या जवळचा आकडा दिसतोय। शिंदे गटाच्याही सर्व जागा निवडून येतील। राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक जागांवरती महायुतीचा विजय होईल। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त पक्षांना सोबत घेतल्यामुळे महायुतीत गोंधळ। बच्चू कडूंची भावना। तर आपण एक्झिट पोलवरती फार विश्वास ठेवत नाही। निकाल लागल्यावरती सारं काही स्पष्ट होईल असंही विधान। एक्झिट पोलमध्ये जागा कमी दिसत असल्या त्यांनी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढतील। 15 पैकी 12 ते 13 जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील। माजी खासदार कृपाल तुमानेंना विश्वास। पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी
जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सहभागी होतील, आमदार रवी राणांचा दावा. मुंबई पदवीधर मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. नवी मुंबईच्या कोकण भवन इथे अर्ज दाखल करतील. चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. निकालापूर्वीच नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर झळकले. बॅनरवरती अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचा संदेश. नाशिकच्या सिडको परिसरात हे बॅनर झळकले. धाराशिवमध्ये निकालापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत. जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावत मिठाई वाटून आनंद साजरा केला. निकालाआधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विजयाचे बॅनर पाहायला मिळतात. पुसदमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या विजयाचे बॅनर झळकावले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंनी साईबाबा आणि भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं. तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी गेले. आरक्षण मुद्द्यांवरती बऱ्याच मतदारसंघात त्रास झाला. भाजपला 38 ते 40 जागा मिळतील, प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य. बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंसोबत शाब्दिक बाचाबाची. आधी धमकी, नंतर आपण विनंती केल्याची बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल. महाडमधील आंदोलनाप्रकरणी भाजप नेते रवींद्र एकडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. बीडमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पुढाकार. पाथरी आणि परभणीतील नागरिकांच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसेनेचे नेते सईद खान यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी. औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं आणि येत्या काळात काय करणार आहात याची उत्तरं जलील यांनी द्यावी, आंदोलकांची मागणी. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले, प्रशासनाला जाब विचारणार, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपमधील वाद चव्हाट्यावर. मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी. माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ब्रीच कँडी रुग्णालयात जात आमदार शहाजी बापू पाटलांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून शहाजी बापू पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.